सांगली मिरज रस्त्यावर असणाऱ्या भोकरे कॉलनी येथील रस्त्याच्या कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकोडी यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार इद्रिस नायकोडी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माजी नगरसेवक जमील बागवान यांच्या पाठपुराव्यातून योजना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा करणे या हेडमधून या ठिकाणी रस्ता करण्यात येत आहे। या रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार इद्रिस नायकोडी आणि माजी नगरसेवक जमील बागवान यांचा सत्कार केला। यावेळी सी न्यूजचे संचालक नुरुल अमीन भोकरे, माजी नगरसेवक अतर नायकोडी, सईद भोकरे, अर्शद भोकरे, आसिफ जमादार, मुस्ताक अली भोकरे, अशफाक भोकरे, डॉक्टर मोहसिन भोकरे, मुजफ्फर भोकरे, अजीम भोकरे यांच्यासह भोकरे कुटुंबातील नागरिक उपस्थित होते। आज सांगली मिरज रोड येथील भोकरे कॉलनी येथील रहिवाशांची फार मोठी गैरसोय होत होती। मुख्य रस्त्यापासून आत कॉलनीत जायला जो रस्ता आहे तो कधीच महापालिकेने इकडे लक्ष दिलं नव्हतं। पण आमचे सर्व भोकरे कॉलनीतील आमचे सर्व रहिवाशांनी मागणी केलेलीच होती, सातत्याने ते मागणी करतही होते। पण मध्यंतरी थोडंसं एक 5 कोटीचा निधी आम्हाला उपलब्ध झाला माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, आणि मग आम्ही त्या 5 कोटीच्या नियोजनात सगळे अशीच पद्धतीची दुर्लक्षित असणारी 4-5 कामं एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही पप्पू यादव घरते वगैरे आणि लक्ष्मीमाता कॉलनी आणि भोकरे कॉलनी असं तिन्ही ठिकाणचे रस्ते आम्ही 50 लाख रुपयाचा निधी यासाठी धरला आणि त्याची निविदा प्रक्रिया वगैरे सर्व झाली आणि आज या कामाचा शुभारंभ होतो आहे। या कामासाठी माजी नगरसेवक आदरणीय आमचे सहकारी जमीलभाई बागवान व अतर नायकोडी या दोघांनी फार प्रयत्न केलेले आहेत, पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे। आज या कामाचा शुभारंभ झाला आहे। चांगलं दर्जेदार पद्धतीने आणि चांगलं काम लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी अर्पण करावं अशी मी कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या पुढच्या काळातसुद्धा आता महापालिका निवडणूक आहेत, आचारसंहिता जरी असली तरी अनेक कामं आमच्या यादीत आहेत जी निश्चितपणानं आता मार्गी लागतील आणि निधी उपलब्धतेसाठीसुद्धा आता महाराष्ट्र शासनाकडून विशेषतः अजितदादा पवारांच्याकडून फार सकारात्मक पावले उचलली जात आहे। त्यामुळे नजीकच्या काळात आपल्याला मिरज आणि सांगली या शहरातील कुपवाड शहरातील अनेक कामं मार्गी लागलेली आपल्याला दिसली।